नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण लेक्चरला सुरुवात करतोय. या लेक्चरमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. या प्रश्नाला सुरुवात करण्याअगोदर एक महत्त्वाची रिमाइंडर, ती म्हणजे की करा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा. अशा प्रकारे आपला अँड्रॉइड ॲप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय. अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायची, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. या ॲपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच, पण सध्या आपला एक महत्त्वाचा कोर्स सध्या तिथं आलेला आहे, तो म्हणजे चालू घडामोडी 2022चा. या घडामोडीमध्ये जवळपास तुम्हाला डिसेंबर 2022 पर्यंत होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी घडामोडी पाहायला मिळतील. जानेवारी 2021 पासूनच्या घडामोडी आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल, अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल. PDF तुम्हाला मिळेल, ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट घेऊ शकता. आणि कोर्स हा 31 डिसेंबर पर्यंत असेल. ओके, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये कोर्स विकत घेण्याअगोदर तुम्हाला काय करायचं आहे, किंवा 2022 मधल्या घडामोडी सध्या अपलोड केलेल्या आहेत महिन्या वाईज. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता मे होतोय, मग त्यानंतर येणाऱ्या पुढच्या घडामोडी तिथं अपलोड होतील. 2021 मधल्या घडामोडी डिटेलमध्ये कव्हर आहेत. त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे. तर नक्की डाउनलोड करा आपला अँड्रॉइड ॲप. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर आज आपण ऍक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला आहे अचूक विधान कोणतं ते शोधायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे अन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. हा ग्रंथ थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी लिहिला. दुसरं स्टेटमेंट आहे माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही गणितीय गतीनं वाढते, परंतु अन्नधान्याचा पुरवठा हा भूमितीय गतीनं वाढतो, असं दिलेलं आहे. तर कोणतं बरोबर कोणतं चूक असं म्हटलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, थॉमस रॉबर्ट माल्थस यांचा महत्त्वाचा ग्रंथ, पहिल्यांदा तो ग्रंथ कोणता ते लक्षात ठेवायचं. अँड एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले. अँड एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, थॉमस रॉबर्ट माल्थस यांचा ग्रंथ. आता यांनी या ग्रंथामधून सांगताना काय केलं होतं, तर लोकसंख्या आणि अन्नधान्याचा पुरवठा याच्यावर भाकीत केलं होतं. लोकसंख्या जी आहे, आता पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आता यामध्ये लोकसंख्या जी आहे तर ती गणितीय गतीने वाढते का, नाही वाढत. ओके, ती वाढताना कशी वाढते, ती वाढताना भूमितीय गतीने वाढते. ओके, लोकसंख्या जी आहे ती गणितीय गतीनं वाढत नाही, तर ती भूमितीय गतीनं वाढते. हे पहिलं तुम्ही लक्षात ठेवा. लोकसंख्या भूमितीय गतीनं वाढते, आणि अन्नधान्याचा पुरवठा गणितीय गतीने वाढतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल भूमितीय गतीनं म्हणजे काय, किंवा गणितीय गतीनं म्हणजे काय. तर ते म्हणजे कसं असतं, भूमितीय गतीनं म्हणजे सांगतो तुम्हाला अगोदर. गणितीय गतीनं म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं 1 2 3 4 या पट्टीमध्ये वाढली तर ती झाली गणितीय गतीनं. भूमितीय गतीनं म्हणजे कसं, तर 2 2 चे दुप्पट 4 4 चे दुप्पट 8 8 चे दुप्पट 16, म्हणजे या प्रमाणे वाढते. तर माल्थसनं जो सिद्धांत सांगितला होता, तर त्या सिद्धांतामध्ये त्यांनी काय म्हटलं, तर लोकसंख्या ही भूमितीय गतीनं वाढते, म्हणजे 2 4 4 चे 8 8 चे 16 16 चे 32. परंतु अन्नधान्याचा पुरवठा जर कन्सिडर केला तर तो गणितीय गतीनं वाढतो, असं त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे आपला पर्याय कोणता बरोबर असणार, फक्त 1 नंबरचा पर्याय बरोबर, म्हणजे अन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हा ग्रंथ थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी लिहिलेला आहे. आणि लोकसंख्या म्हटलं की भूमितीय, आणि अन्नधान्याचा पुरवठा म्हटलं की गणितीय गतीनं वाढतो. ओके, ऍक्च्युअली त्यांनी तो सिद्धांत सांगताना काय म्हटलेलं होतं, तर लोकसंख्या आणि अन्न पुरवठा. आता कसं होतंय, लोकसंख्या वाढते वेगळ्या गतीनं भूमितीय गतीनं, अन्न पुरवठा वाढतोय गणितीय गतीनं, म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी असमतोल निर्माण होतोय. म्हणजे लोकसंख्या आणि अन्नधान्याचा पुरवठा याच्यामध्ये काहीतरी गोष्ट बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय करावं, तर म्हणजे लोकसंख्या नियंत्रित आणण्यासाठी काय उपाय करावं, असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्यांनी असं सांगितलं होतं की एकतर उशिरा विवाह करणं किंवा नैतिक संयम ठेवणं, यासारख्या उपायाने सुद्धा आपण त्या गोष्टी करू शकतो. म्हणजे तुम्हाला यामधून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे माल्थस यांनी जो सिद्धांत सांगितला त्यामधून एक संकल्पना पुढे उदयास आली, त्याला म्हटलं जातं सकारात्मक किंवा नैसर्गिक नियंत्रणाची संकल्पना. काय म्हटलं जातं, नैसर्गिक नियंत्रणाची संकल्पना पुढे आली होती. पण त्यांनी नंतर आणखी त्याच्यामध्ये ॲडिशनल, जेव्हा त्यांना ते डिस्क्रिप्शन देत होते त्या सिद्धांताबाबत, तर त्यांनी असं म्हटलं होतं की जी अतिरिक्त लोकसंख्या आहे नैसर्गिक आपत्तीमुळे कमी होऊ शकते, आणि या समतोलावर नियंत्रण ठेवते. त्यानंतर पुढचा जो प्रश्न येतो तो म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत कोणी मांडला. तर तो याच्यामध्ये ऑप्शन दिले, थॉमस रॉबर्ट माल्थस, ए जे कोल, EM हुअर, सर अल्फ्रेड मार्शल का थॉमस स्मिथ. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते येतं ए जे कोल व EM हुअर. ओके, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत यांनी म्हटलाय, ए जे कोल आणि EM हुअर यांनी.
आता यांनी जो सिद्धांत मांडला तर त्यांनी कोणत्या पुस्तकामध्ये मांडला, तर त्यांचं जे ए जे कोल आणि ई एम होर यांनी 1958 साली आलेलं पुस्तक आहे ते म्हणजे लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास या पुस्तकामध्ये त्यांनी तो सिद्धांत मांडलेला होता. म्हणजे प्रत्येक जो देश असेल तर तो लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यातून जातो असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये कन्सिडर करताना जन्मदर आणि मृत्यूदर असं कन्सिडर केलं जातं. मग आता तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. 2 गोष्टी कसं, आता लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा म्हणजे काय असतो, दुसरा टप्पा म्हणजे काय असतो आणि तिसरा टप्पा म्हणजे काय असतो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला इथं जन्मदर, ओके, लिहितो फक्त जन्मदर आणि इथं म्हणजे मृत्यूदर. पहिल्या टप्प्यामध्ये कसं असतं, लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त असतो आणि मृत्यूदर सुद्धा कसा असतो, जास्त असतो. म्हणजे जन्मदर पण वाढतोय, मृत्यूदर पण वाढतोय, म्हणजे लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत नाही. लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा जो असतो त्याच्यामध्ये जन्मदर जास्त असतो परंतु मृत्यूदर कमी होतो. मग आता तुम्हाला असं कळालं पाहिजे की इथं मृत्यूदर का कमी होतो, तर त्याचं दुसरं महत्त्वाचं रिझन आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आर्थिक विकास आणि औद्योगिकरण हे 2 महत्त्वाचे घटक कन्सिडर होतात. त्याच्यामुळे काय होतं की जन्मदर खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय, मृत्यूदर ऑटोमॅटिकली कमी कमी होतोय. याचा अर्थ काय होणार आहे, इथं लोकसंख्या वाढणार आहे. ओके, लोकसंख्येचा काय होणार आहे, इथं विस्फोट होणार आहे. ओके, म्हणजे जो लोकसंख्या संक्रमणाचा दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या विस्फोट तुम्हाला पाहायला मिळतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, तर तिसरा टप्पा जो असतो तर त्या टप्प्यामध्ये जो जन्मदर आहे तोही कमी होत जातोय आणि मृत्यूदर आहे तोही सुद्धा कमी होत जातोय. म्हणजे लोकसंख्या एक स्थिरीकरणाच्या स्टॅबिलायझेशनच्या रिलेटेड त्या गोष्टीकडे हळूहळू प्रोग्रेस करताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे लोकसंख्या संक्रमणाचे 3 टप्पे परीक्षेला हमखास विचारले जातात. तर लक्षात ठेवताना असं चार्ट वाईज करायचं, एका साईडला जन्मदर, एका साईडला मृत्यूदर. ओके, जन्मदर म्हटलं की पहिला टप्पा वाढतो दोन्हीही, दुसरा टप्पा मृत्यूदर कमी होतो एवढं लक्षात ठेवायचं, तिसरा टप्पा दोन्हीही कमी होत असतात. म्हणजे स्टॅबिलायझेशनकडे आपण हळूहळू जातो. मग भारताच्या बाबतीत काय म्हटलं जातं, तर भारत हा दुसऱ्या टप्प्यामधून तिसऱ्या टप्प्यामध्ये चालला आहे असं कन्सिडर केलं जातं. ओके, हे लक्षात ठेवायचं. दुसरं म्हणजे 1921 या वर्षाला महाविभाजक वर्ष असं म्हटलं जातं. 1921 या वर्षामध्ये ना जी लोकसंख्या आहे तर ती खूप निगेटिव्ह मध्ये गेली होती. एक तर साथीचे रोग, परत पहिलं महायुद्धाच्या गोष्टी, त्याच्यामुळं बरेचसं लोकसंख्येमध्ये घट आपल्याला पाहायला मिळते. म्हणून 1921 मध्ये भारताला महाविभाजक वर्ष असं म्हटलं जातं. म्हणजे 1921 नंतर हळूहळू भारतामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये होता. भारत आता दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्याकडे चालला आहे, गेला आहे असं आपण म्हणत नाही, तो चालला आहे असंच कन्सिडर केलं जातं. तिसरा प्रश्न पहा, खालील विधानामधून अचूक विधान ओळखायला सांगितले. पहिलं बघितलं 1921 पूर्वी भारताचा समावेश लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्यात होता. म्हणजे 1921 पूर्वी भारत पहिल्या टप्प्यामध्ये होता, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तो गेला. दुसरं स्टेटमेंट पहा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त असतो परंतु मृत्यूदर कमी असतो. असं असतं का, नाहीये. पहिल्या टप्प्यामध्ये आपण आताच पाहिलं जन्मदर पण जास्त असतो आणि मृत्यूदर पण जास्त असतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त असतो परंतु मृत्यूदर काय असतो, कमी असतो. म्हणजे हे पहिल्या टप्प्यात दिले असल्यामुळे चुकीचं आहे. इथं पहिल्याच्या ऐवजी काय पाहिजे होतं, तर दुसरा टप्पा असं जर असतं तर ते सेंटेन्स बरोबर ठरलं असतं. म्हणजे याच्यामधून अचूक विधान कोणतं आहे, तर फक्त पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून चुकीचं विधान कोणतं ते ओळखायला सांगितले. पहिलं स्टेटमेंट पहा, 11 जून 1987 ला संपूर्ण जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली आणि 11 जून हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. आहे का, असं नाहीये. 11 जुलैला झाली, 11 जून नाहीये. ओके, म्हणून 11 जुलै हा काय कन्सिडर केला जातो, जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून कन्सिडर केला जातो. चुकीचं कोणतं आहे, दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. 11 जुलैला 1987 मध्ये 500 कोटी झाली म्हणून 11 जुलै हा काय केला जातो, जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं वैशिष्ट्य नव्हतं असं म्हटले, नव्हतं काय. पहिलं बघा, 14 वर्ष वयापर्यंत मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणं डेफिनेटली होतं. दर 1000 बालकामागे बाल मृत्यूदर 20 इतका कमी करणं नव्हतं. 20 होतं का, नाहीये. इथं किती पाहिजे, 30 पाहिजे. ओके, इथं किती पाहिजे, 30 पाहिजे. दर 1000 बालकामागे बाल मृत्यूदर 30 इतका कमी करणं हे टार्गेट होतं. तिसरं स्टेटमेंट, प्रसूती दरम्यान 1 लाख माता मृत्यूदर हा 100 इतका कमी करणं हे लोकसंख्या धोरण 2000चं वैशिष्ट्य होतं. आणि चौथं स्टेटमेंट आहे, मुलीचं विवाहाचं वय 18 वर्ष पूर्वीचं नसावं व ते शक्यतो 20 वर्षानंतर असावं, ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चुकीचं काय आलं, 10,000 बालकामागे बाल मृत्यूदर 20 इतका कमी करणं नसून तो 30 इतका कमी करणं असं पाहिजे.
सगळं महत्त्वाचं म्हणजे जी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे 2000चं, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे हे. का तर हे दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणून ज्याला कन्सिडर केलं जातं तर ते आहे. काय आहे? तर 2045 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर ठेवणं हे 2000च्या धोरणाचं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. मग बाकी इतर उद्दिष्टामध्ये मुलांसाठी जे लोक प्रतिबंधक लसीकरण आहे याचं सार्वत्रिकरण करणं ह्याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. लक्षात ठेवताना हे दीर्घकालीन उद्दिष्ट सुद्धा लक्षात ठेवा. याच्यावर सब प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून चुकीचं विधान ओळखा म्हटले. पहिला आहे, जन्मदर कमी करण्याच्या उद्देशाने 1952 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला. आणि दुसरा 1969 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाचं रूपांतर कुटुंब कल्याण कार्यक्रम असं करण्यात आलं. कोणतं बरोबर, कोणतं चूक? आता एक लक्षात घ्या, 1952 दोन इयर महत्वाचे आहेत. पहिल्यांदा कुटुंब नियोजन कार्यक्रम करण्यात आला होता आणि ते देताना काय म्हटले, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. मग जन्मदर कमी करण्याच्या उद्देशाने केला होता कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952 मध्ये. परंतु कुटुंब कल्याण कार्यक्रम 1969 आहे का? तर डेफिनेटली नाहीये. तो किती आहे? 1969 नाहीये. तर तो किती आहे? 1979. ओके, कुटुंब कल्याण कार्यक्रम 1979, कुटुंब नियोजन कार्यक्रम 1972. म्हणजे इथे 1969 दिल्यामुळे ते विधान सुद्धा चुकीचं ठरते. पहिलं बरोबर आहे. म्हणजे विधान कोणतं चुकीचं आहे? पर्याय 2. ओके, फक्त 2. तर हे लक्षात असू द्या. 1979 कुटुंब कल्याण कार्यक्रम. दोन गोष्टी आहेत. पहिल्यांदा कुटुंब नियोजन कार्यक्रम केला होता 1952ला जन्मदर कमी करण्याच्या उद्देशानं, आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रमाचंच नाव बदललं ते 1979 मध्ये आणि त्याला कुटुंब कल्याण म्हटलं, नियोजन बदलून कल्याण म्हटलं. तर याच्यामध्ये ज्या कुटुंब नियोजनाच्या बाकी गोष्टी असतील म्हणजे सेवा देणं किंवा माता बालक आरोग्य, आहार इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे परीक्षेसाठी लक्षात काय ठेवायचं? कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952, कुटुंब कल्याण कार्यक्रम 1979. पुढचा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड, तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या कालावधीत भारतानं लोकसंख्येचा विस्फोट अनुभवला? कारण या 3 दशकामध्ये लोकसंख्या वाढीचा जो दर होता ना, प्रतिवर्ष 2%हून अधिक होता. तर कोणतं दशक आहे? सिंपलच आहे, स्ट्रेट फॉरवर्ड. लोकसंख्या वाढलेली आपली 1971 ते 2001 या दशकामध्ये जर बघितलं तर लोकसंख्येचा विस्फोट असं म्हणतो. आता भारताला डोमोग्राफिक डिव्हिडंड आहे असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डोमोग्राफिक डिव्हिडंड. म्हणजे भारताची जी बरीचशी लोकसंख्या आहे, कार्यकारी लोकसंख्या, ही एका गटामध्ये मोडते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? डोमोग्राफिक डिव्हिडंड. मग कोणत्या वयोगटाला भारताचा डोमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हटलं जातं? वयोगट कोणता ते आपल्याला सांगायचंय. तर ते वयोगट आहे 15 ते 64. ओके, 15 वर्षापासून ते 64 वर्षापर्यंतचा जो वयोगट आहे, या वयोगटाला भारताचा डोमोग्राफिक डिव्हिडंड, लोकसंख्येय लाभांश असं म्हटलं जातं. म्हणजे कार्यकारी गटाची लोकसंख्या या गटामध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळते. कुठं? भारतामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा कोणती परिस्थिती अनुभवायला मिळते? आपण ऑलरेडी पाहिलं होतं. पहिला टप्पा घेतला, जन्मदर जास्त, मृत्यूदर जास्त. दुसरा टप्पा, जन्मदर जास्त परंतु मृत्यूदर कमी, लोकसंख्येचा विस्फोट. का का बरं असं होतं? मृत्यूदराचं प्रमाण कमी, कारण एक तर औद्योगिकरण, दुसरं घटक येतो आर्थिक विकास. विचारलंय काय दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं? दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर कमी पाहिजे, जन्मदर जास्त पाहिजे. संपलं, पहिली परिस्थिती अनुभवायला मिळते. प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खाली काही अर्थशास्त्रज्ञ दिलेत आणि त्यांचे ग्रंथ दिलेत, यांच्या जोड्या लावायला सांगितले. विचारले की चुकीची जोडी कोणती ते ओळखा. पहिलं पहा, ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ म्हटल्यानंतर आपल्याला एका ग्रंथाचं नाव लक्षात जातं, वेल्थ ऑफ नेशन्स. परंतु एक्झॅक्टली नाव काय आहे? अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड द कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स. म्हणजे राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांचा आहे. अर्थशास्त्राचं जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. दुसरा महत्त्वाचा ग्रंथ येतो तो म्हणजे अल्फ्रेड मार्शल. अल्फ्रेड मार्शल यांचा ग्रंथ आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, किंवा त्याला आपण काय म्हणतो? अर्थशास्त्राची मूलतत्वे, हा त्यांचा ग्रंथ आहे. आणि लिओनेल रॉबिन्स यांचा सुद्धा काय? अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व. म्हणजे याच्यातलं चुकीची जोडी कोणती? एकही नाही, म्हणजे सर्वच्या सर्व बरोबर आहेत. ना यांच्याबद्दलच्या डेफिनेशन लक्षात ठेवायला लागते. स्टेट बोर्डमध्ये हे बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत किंवा डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्याचा अनुभव पाहू शकता, 11वी पुस्तकात आहे. ॲडम स्मिथ म्हटलं की त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे असं म्हटलं होतं. त्यानंतर अल्फ्रेड मार्शल यांनी म्हटलं की कल्याणकारी शास्त्र, ओके, मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, असं अल्फ्रेड मार्शल यांनी म्हटलं होतं. आणि लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची व्याख्या करताना म्हटलं होतं ते म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र. म्हणजे कसं? माणसाच्या कसं. आता लिओनेल रॉबिन्स यांनी जी अर्थशास्त्राची व्याख्या सांगताना काय म्हटलं होतं? तर अर्थशास्त्र म्हणजे असं अर्थशास्त्र आहे. ओके, आता एक लक्षात घ्या, माणूस घेतला, माणसाच्या गरजा,
माणसाच्या गरजा कशा आहेत, जास्त आहेत, पण ती गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी साधनं कशी आहेत, ती कमी आहे. म्हणजे माणसाला काय करावं लागतं, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अवेलेबल असलेल्या ज्या साधनं आहेत तर त्याचा मेळ घालावा लागतो. आणि या गोष्टींचा म्हणजे गरजा आणि अवेलेबल असलेली साधनं यांचा मेळ घालताना ज्या मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्या केल्या जाणाऱ्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात, अर्थशास्त्र म्हणतात. अशी डेफिनेशन्स कोणी दिली, लिओनेल रॉबिन्स यांनी दिलेली आहे. पुढचा स्टेटमेंट पहा, प्रश्न पहा, खालील विधानामधून बरोबर असलेले विधान ओळखा म्हटले. पहिलं पाहूया, महाराष्ट्र हे नागरीकरण झालेले राज्य असून 45.20% लोकसंख्या नागरी भागात राहते का, 2011ची जनगणनेप्रमाणे. ओके, 2011च्या जनगणनेप्रमाणे तर डेफिनेटली राहते. 2001च्या जनगणनेप्रमाणे 42 पॉईंट समथिंग होतं. ओके, ते 45.20 झाले 11च्या जनगणनेप्रमाणे. म्हणजे पहिलं विधान तर बरोबर आहे. दुसरं पहा, जनगणना 2011च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण दर 1000 पुरुषामागे 928 दिले. एवढं आहे का, नाही. ते 2011च्या जनगणनेनुसार किती येतं, 929 येतं. किती येतं, 929. आणि 2001च्या जनगणनेचा जर तुम्ही विचार केला महाराष्ट्राचा तर ते किती येतं, 922 येतं. किती येतं, 922. तिसरं पाहूया, 2011च्या जनगणनेनुसार राज्याचा साक्षरता दर 81.3 आहे का, नाही. तो किती आहे, 82.3 आहे. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि 2001चा विचार केला तर 76.88 एवढा आपला साक्षरता दर होता. म्हणजे विचारलंय काय, बरोबर असलेले विधान कोणतं, डेफिनेटली पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, खालील विधानामधून चुकीचं नसलेलं विधान ओळखा. म्हणजे कोणतं विधान चुकीचं नाही असं म्हटलेलं आहे, म्हणजे बरोबर असलेलं. पहिलं बघा, कृषी व संलग्न क्षेत्रातील राज्यांचे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण हे 2001-2 मध्ये 15.3% होतं. आता ही दोन्ही स्टॅट आकडेवारी आहे. म्हणजे सध्या कृषी क्षेत्र चर्चेत आहे का, तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं केंद्र शासनाचे महत्वाचा प्रोजेक्ट, त्याच्यामुळं. तर याच्यामध्ये ना 2001-2चा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कृषी क्षेत्राचं महाराष्ट्राचा विचार केला तर ज्यामधले उत्पादनाचं जे मूल्यवर्धित प्रमाण आहे तर ते 15.3% होतं. मात्र ते 2016-17 मध्ये किती झालंय, 12.2% इतकं कमी झालंय. म्हणजे ती दोन्ही विधानं काय आहेत, तुमची बरोबर आहेत. ओके, पुढचा प्रश्न सरळ स्टॅटवर आहे. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला त्याचं स्टॅट माहित असेल तर उत्तर देऊ शकता. प्रश्न होता, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत 2017-18 मध्ये इतर क्षेत्राच्या तुलनेत सेवा क्षेत्राचं स्थूल राज्यांतर्गत उत्पादनामध्ये योगदान किती आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, कृषी क्षेत्राचं प्रमाण जे उत्पादनामध्ये बघितलं तेवढं नाही मिळत, परंतु सर्व्हिस सेक्टरचं उत्पादनामध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात. परंतु सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्हाला तेवढे रोजगार पण पाहायला मिळत नाहीत महाराष्ट्रामध्ये. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टरचं जर स्थूल राज्यांतर्गत उत्पादनामध्ये योगदान जर बघितलं 2017-18 मध्ये तर ते येते 54.5%. किती येते, 54.5. ओके, पुढचा प्रश्न तो पण स्टॅटवरच आहे. प्रश्न काय आहे, महाराष्ट्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचं प्रमाण एप्रिल 2020 पासून सप्टेंबर 2017 पर्यंत भारतातील एकूण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या किती टक्के आहे. तर 2000 पासून 2017 पर्यंत भारतातला एफडीआय बद्दल जर बघितलं, 2000 पासून 2017 पर्यंत भारताचा एफडीआय याच्याबद्दल जर तुम्ही बघितलं तर ते किती आहे गुंतवणूक महाराष्ट्रातील, तर भारताच्या एकूण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या 31% आहे. ओके, ही एक महत्वाची स्टॅट आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या सांख्यिकीय माहितीनुसार भारतात एखादी व्यक्ती दर आठवड्याला डॅश डॅश तासापेक्षा कमी काम करते अशा व्यक्तीस बेरोजगार म्हणतात. तर लक्षात ठेवा, 14 तासापेक्षा. किती, 14 तासापेक्षा. मग प्रश्न होतो, नॅशनल नमुना सर्वेक्षण संस्था म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन, त्याला आपण NSSO असं म्हणतो. अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारनं जी NSSO संस्था होती, NSSO आणि CSO, ओके, CSO, तर ह्या दोन्ही संस्थांचं दोन्ही संस्था एकत्र करण्यासाठी बरेचसं ते विधेयक किंवा त्याला मंजुरी दिली होती मंत्रिमंडळाची, त्यामुळे ते न्यूज सुद्धा चर्चेत होती. पण लक्षात काय ठेवायचं की NSSO म्हणजे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेची जी सांख्यिकीय माहिती आहे त्याच्यानुसार भारतात एखादी व्यक्ती जर दर आठवड्याला 14 तासापेक्षा जर कमी काम करत असेल तर त्याला काय म्हणावं, बेरोजगार म्हणावं, अशी त्यांची डेफिनेशन्स आहे. तसाच प्रश्न पण कसा, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या सांख्यिकीय माहितीनुसार आता न्यून रोजगार कोणाला म्हणायचं, तर दर आठवड्याला जी व्यक्ती 15 ते 28 तास काम करते. ओके, दर आठवड्याला 15 ते 28 तास काम करते अशा व्यक्तींना न्यून रोजगार असं म्हणावं, 15 ते 28 तास. ओके, हे लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बेरोजगारीमध्ये मजुरांची सीमांत उत्पादकता शून्य असते? कोणती बेरोजगारी आहे? तर ती असते छुपी किंवा त्याला आपण प्रच्छन्न बेरोजगारी असं म्हणतो. म्हणजे समजा एक काम आहे, एक काम दोनच व्यक्ती करू शकतात निवांतपणे एका दिवसामध्ये, परंतु तेच काम करायला दोन व्यक्तीच्या ऐवजी तीन व्यक्ती तिथं काम करत आहेत आणि एका दिवसामध्येच होतंय. मग अर्थ काय आहे त्याला? तर जी छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी ना, एक माणसाचं काम उगच करतोय म्हणून दाखवायचं. तर अशा ठिकाणी मजुरांची सीमांत उत्पादकता जिथं शून्य असते, कारण तिसऱ्या व्यक्तीची उत्पादकता किंवा प्रोडक्टिव्हिटी शून्यच आहे ना तिथं, म्हणून त्या बेरोजगारीला काय म्हटलं जातं? छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. दुसरी बेरोजगारी एक असते ती म्हणजे चक्रीय बेरोजगारी. चक्रीय बेरोजगारी म्हणजे ज्या ठिकाणी तेजी आणि मंदी अशी परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी तुम्हाला ती अनुभवायला मिळते. शक्यतो मंदीच्या काळामध्ये पाहायला मिळते. छुपी बेरोजगारीचं जर स्टॅट बघितलं भारताचं, तर भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये जवळपास 20% अशी जी श्रमशक्ती आहे ना, अशा प्रकारच्या छुप्या बेरोजगारीमध्ये अडकलेली आहे. म्हणजे खेड्यामध्येच पाहायला मिळते ना जास्त करून. कारण एक काम दोन व्यक्ती जर करत असतील एका दिवसामध्ये, तर तिथं तीन व्यक्ती करताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा बेरोजगारीला छुपी किंवा प्रच्छन्न सीमांत उत्पादकता शून्य असते त्या मजुरांची. ओके.